प्रामाणिकपणाने, माणुसकीने, कष्ट व मेहनत करून पुढे जाणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, आपलं जीवन सुधारणाऱ्या माणसाला संकटे अनेक असतात व त्या माणसावर जळणारे लोक अनेक असतात. परंतु तो माणूस यशस्वी होतोच, नक्की होतोच व मग जळणाऱ्याचे, बरं न दिसणाऱ्याचे तोंड आपोआप बंद होतात. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. प्रामाणिकपणाने, माणुसकीने, कष्ट व मेहनतीने, काबाड कष्टाने, आत्मविश्वासाने, चांगुलपणाने पुढे जाणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, आपली प्रगती करणाऱ्या, आपला विकास करणाऱ्या व आपलं जीवन सुंदर करणाऱ्या व इतरांचंही जीवन सुंदर करणाऱ्या, समाज सुधारणा करणाऱ्या माणसाला संकटे अनेक येतात, अडचणी अनेक येतात, समस्या अनेक येतात. त्या माणसावर जळणारे लोक अनेक असतात, चिडणारे लोक अनेक असतात, ओरडणारे लोक अनेक असतात, बोंबलणारे लोक अनेक असतात. परंतु तो माणूस यशस्वी होतोच, यशाच्या शिखरावर पोहोचतोच, त्याची प्रगती होतेच आणि कष्ट, मेहनत व प्रखर संघर्ष व खडतर कठोर मेहनत व प्रखर संघर्ष केल्यामुळे, प्रामाणिकपणाने, माणुसकी ठेवून, चांगुलपणाने, जिद्द चिकाटीने, आत्मविश्वासाने, इच्छा तयारीने, संयम सहनशीलता ठेवून, धीर धैर्य ठेवून, दूरदृष्टी ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, अपार आत्मविश्वास ठेवून काम करणारा, कष्ट करणारा, मेहनत करणारा माणूस शेवटी यशस्वी होतोच. आणि मग त्या माणसावर जळणारे लोक, त्याला ओरडणारे लोक, त्याच्यावर चिरडणारे लोक हे यांचे कायमचे तोंड बंद होते, यांची कायमची वाचा बंद होती. मग त्यांना माहीत होतं की हा माणूस खरोखरच यशस्वी झाला, याची प्रगती झाली, याचा विकास झाला. आपण उगीच त्याच्यावर ओरडत होतो, जळत होतो आणि उगीच त्याला कमी समजत होतो, अज्ञानी समजत होतो. परंतु तो माणूस तर एकदम विकसित झाला, प्रगतशील झाला. त्याने आपली प्रगती केली, आपलं जीवन सुधारलं आणि तो यशस्वी झाला. आपण काय नुसतं ओरडत होतो, बोंबलत होतो, चिडत होतो, जळत होतो, पण आपलं काही झालं नाही. तो तर पुढे गेला, कष्ट करून, मेहनत करून तो पुढे गेला. अशी ॲटोमॅटिक कायमची तोंड या लोकांची बंद होतात. म्हणून कोणावरही न चिरडता, या कोणावरही लक्ष न देता, कोणाकडे लक्ष न देता, कुणाच्या टिकांकडे, कुणाच्या कमेंटकडे लक्ष न देता आपली प्रगती करत राहावी, आपला विकास करत राहावा, आपलं काम करत राहावं. जळणारे जळत असतात, ओरडणारे ओरडत असतात, टीका करणारे टीका करत असतात, चिडणारे चिडत असतात. अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. फक्त आपलं काम इमानदारीने, प्रामाणिकपणाने, माणुसकीने, इच्छा तयारीने, आवडीने, गोडीने, जिद्द चिकाटीने केलं पाहिजे. कोणी किती जरी टीका केल्या, कोणी किती जरी कमेंट केल्या, या कोणी काही जरी बोललं, या कोणी किती जरी ओरडलं, या कोणी किती जरी त्रास दिला, या कोणी किती जरी जळलं, तरीही आपलं काम थांबू नये.
आपलं काम थांबू नये, आपलं कार्य थांबू नये, तर आपलं काम सतत चालू ठेवावं, आपलं कार्य सतत चालू ठेवावं, आपलं काम करत राहावं. कारण आपल्या चांगल्या कामाला अडचणी येतातच, संकट येतातच. कोणताही चांगला माणूस, कोणताही चांगलं काम करणारा, चांगलं कार्य करणारा, समाज सुधारणा करणारा, समाजाची आपली प्रगती करणारा, विकास करणारा माणूस, याला संकट येतातच, अडचणी येतातच. या माणसावर अनेक जण चिडतातच, रागावतातच, जळतातच, टीका करतातच. परंतु या लोकांच्या टीकाकडे पाहून आपलं काम थांबू नये. लोकांच्या ओरडण्याकडे, या बोंबलणाऱ्याकडे, या जळणाऱ्याकडे, लोकांकडे पाहून आपलं काम थांबू नये, आपलं कार्य थांबू नये, तर आपलं कार्य सतत चालू ठेवावं, आपलं काम सतत चालू ठेवावं. आपल्या कामाने, आपल्या चांगल्या कामाने, आपल्या चांगल्या कार्याने, आपल्या कला कौशल्याने, आपल्या ज्ञानाने, आपल्या बुद्धीने, आपल्या भाषणाने, आपल्या चांगुलपणाने या लोकांची, या जळणाऱ्या लोकांची, या टीकाकार लोकांची, या चिरडणाऱ्या लोकांची तोंड कायमची बंद केली पाहिजे. म्हणून आपलं काम चालू ठेवा, आपलं कार्य चालू ठेवा, थांबू नका. मला तर वेळही नाही, मला त्या कमेंट वाचायला वेळ नाही, मी कमेंट वाचत नाही, मला वेळही नाही, मला कमेंट वाचायला आवड बी नाही. मी कमेंट करणाऱ्या लोकांकडे, या चिडणाऱ्या लोकांकडे, या जळणाऱ्या लोकांकडे, या ओरडणाऱ्या लोकांकडे, या बोंबलणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही, मला वेळ बी नाही. मी माझं कार्य इमानदारीने, प्रामाणिकपणाने, माणुसकीने, आवडीने, गोडीने, इच्छाने करत असतो. मला ईश्वराची साथ आहे, मला देवाची साथ आहे, मला चांगल्या माणसाची साथ आहे, मला आईवडिलांची साथ आहे, मला निसर्गाची साथ आहे, मला भारताची साथ आहे, मला भारतमातेची साथ आहे, मला जगाची साथ आहे, मला सर्वांची साथ आहे. मला कुणाची काही गरज नाही. म्हणून मला ईश्वराची, परमेश्वराची, देवाची, या ईश्वर निर्मात्याची साथ आहे. म्हणून मी माझं कार्य इमानदारीने, प्रामाणिकपणाने चालू ठेवतो. माझ्या कार्यातून, माझ्या कामातून दुसऱ्याला ज्ञान मिळावं, दुसऱ्यांचं मार्गदर्शन व्हावं, दुसऱ्याचं समाधान व्हावं, दुसऱ्याला काहीतरी भेटावं, दुसऱ्याला काहीतरी मिळावं, दुसऱ्यांचं मनोरंजन व्हावं, दुसऱ्याला ज्ञान मिळावं, विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी कळाव्यात, विद्यार्थ्यांची सुधारणा व्हावी, त्यांचं ज्ञान वाढावं, त्यांची प्रगती व्हावी, ते पुढे जावे, त्यांना चांगलं काय वाईट काय कळावे, त्यांना आपल्या अस्मिताची जाणीव व्हावी, त्यांना जीवनाची जाणीव व्हावी, त्यांना शिक्षणाची माहिती व्हावी. यासाठी मी कार्य करत असतो, माझं काम करत असतो, माझं कार्य चालू ठेवत असतो. मी कोणाकडे लक्ष देत नाही, कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, मी दुर्लक्ष करत असतो. मी माझं कार्य इमानदारीने, प्रामाणिकपणाने चालू ठेवत असतो. मला वेळ नाही, मला टीकावाचाला वेळ नाही, मला टीकावाचाला वेळ नाही, मला आवड बी नाही. मी माझं कार्य इमानदारीने चालू ठेवत असतो. हे जगामध्ये चांगली माणसं भरपूर आहे, दुसऱ्याला दिलासा देणारी, दुसऱ्याला प्रेरणा देणारी, दुसऱ्याला मार्गदर्शन करणारी, दुसऱ्याला सहाय्य करणारी, दुसऱ्याला मदत करणारी, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी, असे चांगले लोक बरेच आहेत, खूप आहेत. या चांगल्या लोकांचा, या छानदार लोकांचा, या सुंदर लोकांची मला साथ आहे, या सुंदर लोकांचं मला मार्गदर्शन आहे, या सुंदर चांगल्या लोकांचं मला प्रेरणा आहे, मला प्रेरणा मिळत आहे. म्हणून या लोकांच्या आशीर्वादामुळे, या चांगल्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी पुढे जात आहे, माझी प्रगती होत आहे, माझा विकास होत आहे. माझे व्हिडिओ हे चांगले आहेत हे मी म्हणत नाही, तर वाचक म्हणतात, चांगली लोक म्हणतात. मी माझ्या व्हिडिओमधून, माझ्या गाण्यातून,
माझ्या लेखामधून, माझ्या कवितामधून, या माझ्या चारोळीमधून, या माझ्या शेरशायरीमधून, या माझ्या सुविचारमधून लोकांना एक प्रकारे ज्ञान देत असतो, एक प्रकारे लोकांना मार्गदर्शन करत असतो, एक प्रकारे लोकांना प्रेरणा प्रोत्साहन देत असतो. मी गाणे हे चालीवर एक वेगळ्या प्रकारची धून लावून, तोंडाची म्युझिक लावून म्हणत असतो. त्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं, लोकांचं मनोरंजन होतं, लोकांना ज्ञान भेटतं. परंतु काही लोक जळत असतात, काही लोक टीका करतात, जळतात, त्यांना बरं दिसत नाही. काही लोक ओरडतात, परंतु ते म्हणतात की तुमचा व्हिडिओ चांगला नाही, तुमचं काहीच चांगलं नाही, तुम्ही बंद करा. परंतु असं म्हणणं चुकीचं आहे. कारण माझं काम मी प्रामाणिकपणाने इमानदारीने करत असतो. माझे व्हिडिओ चांगले आहेत. माझा कोणता व्हिडिओ असो, मी गाण्याच्या तालामध्ये एक प्रकारचा विशिष्ट आवाज काढून, एक प्रकारचा वेगळा आवाज काढून, एक धुंद काढून, एक माझी म्युझिक स्वतःची तयार करून म्हणत असतो. आणि माझी गाणी असो, कविता असो, मी म्हणत असतो, गात असतो. माझ्या व्हिडिओमधून लोकांना चांगलं ज्ञानच भेटतं, इतर काही भेटणार नाही. आणि माझा व्हिडिओ वाईट असणारच नाही. माझा व्हिडिओ चांगलाच असणार, विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी चांगलाच असणार. माझा व्हिडिओ वाईट असणारच नाही, कारण मी वाईट व्हिडिओ बनवतच नाही. म्हणून मी प्रामाणिकपणाने, इमानदारीने माझं काम चालू ठेवणार आहे, माझं कार्य चालू ठेवणार आहे. माझ्या व्हिडिओमधून, माझ्या गाण्यामधून, माझ्या कवितांमधून सर्वांचा फायदा व्हावा, सगळ्यांना ज्ञान मिळावं, सर्वांची करमणूक व्हावी, सर्वांचं मनोरंजन व्हावं, सर्वांना ज्ञान व्हावं, समाज सुधारणा व्हावी, असे प्रयत्न मी करत आहे. मला फक्त लोकांच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून मी माझं कार्य चालू ठेवणार आहे. कारण चांगलं काम करणाऱ्या, समाज सुधारणा करणाऱ्या, इमानदारीने, प्रामाणिकपणाने, चांगुलपणाने काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या माणसाला संकट अनेक असतात. परंतु जो माणूस या संकटाचा, या अडचणीचा, या समस्याचा सामना करून, निकाराने, धैर्याने सामना करून, टीकाकार लोकांकडे दुर्लक्ष करून, टीका करणाऱ्या, जळणाऱ्या, ओरडणाऱ्या, बोंबलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून जो व्यक्ती आपले काम प्रामाणिकपणाने, इमानदारीने, माणुसकीने, चांगुलपणाने करतो, तो नक्की यशस्वी होतो, त्याची प्रगती होते, त्याला यश मिळते. म्हणून कोणत्याही चांगल्या माणसाने टीकाकाराकडे लक्ष देऊ नये, ओरडणाऱ्याकडे लक्ष देऊ नये, बोंबलणाऱ्याकडे लक्ष देऊ नये, जळणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देऊ नये. तर आपलं कार्य करत राहावं, आपलं काम करत राहावं. कारण तोच माणूस यशस्वी होतो, जो प्रामाणिकपणाने, इमानदारीने, चांगुलपणाने, आवडगोडीने, इच्छा तयारीने, जिद्द चिकाटीने, आत्मविश्वासाने, धीर धैर्य ठेवून, संयम ठेवून, सहनशीलता ठेवून, दूरदृष्टी ठेवून, जाण ठेवून, सावधानता ठेवून, सतर्कपणा ठेवून आपलं कार्य इमानदारीने, प्रामाणिकपणाने करतो व टीका करणाऱ्या, जळणाऱ्या, ओरडणाऱ्या, बोंबलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो, त्याच व्यक्तीची प्रगती होते, विकास होतो आणि तोच व्यक्ती यशस्वी होतो. हेच सत्य आहे, हेच खरं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.